देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा आणि त्याही आधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधी दोघांचा शपथविधी पार पडला। मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या गटातील 25 तर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांपैकी त्यांच्याच गटामधील एकूण 14 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे। मात्र यांच्या या ईडी मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाचा समावेश असेल याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचलेली आहे। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, महाराष्ट्रात 41 मंत्र्यांची टीम ईडी, पावसाळी अधिवेशनाआधी शपथविधी। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली। शपथविधीच्या दिवसापासून टीम ईडी म्हणजे टीम एकनाथ आणि देवेंद्र मध्ये कोण असेल याबाबत संपूर्ण राज्याला उत्सुकता आहे। जवळपास 20 ते 25 दिवसांपासून मंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। गेल्या महिन्याभरापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप श्रेष्ठींशी चर्चा केली आहे। आता जवळपास मंत्र्यांची संख्या ही निश्चित झाल्याची माहिती आहे। भाजपचे 25 मंत्री तर शिंदे गटाचे 14 मंत्री असा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। पावसाळी अधिवेशनाआधी टीम ईडी अस्तित्वात येईल असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। अजून तारीख ठरलेली नाही, पण मला असं वाटतं की लवकरात लवकर आता विस्तार होईल। त्या संदर्भातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या आमच्या चाललेल्या आहेत आणि लवकरच विस्तार आम्ही करू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्यांपैकी कोण मंत्री होतील याची उत्सुकता आहे। काही अपक्षांनाही मंत्रिपदाचे वेध लागलेत, त्यामुळे यावेळी मंत्रिमंडळात कोण कोण असेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्र्यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराचे स्पष्ट संकेत दिलेत। सीएम सरकार दिल्लीला जाऊन आलात, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्या बाबतीमध्ये काही शंका बाळगण्याचं कारण। धडाकेबाज मुख्यमंत्री, धडाकेबाज उपमुख्यमंत्र्यांनी झटपट निर्णयांची मालिका सुरू केली आहे। आता या धडाकेबाज टीम ईडीचे मंत्रीही तेवढेच धडाकेबाज असतील यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर आमचा स्पेशल रिपोर्ट आपण पाहिला आणि ज्यावेळेला ईडीचं हे सरकार स्थापन झालेलं आहे त्यानंतर मात्र शिंदे गटातील 14 मंत्री जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। त्यामध्ये महत्त्वाचे असलेले 5 मंत्री कोण यावर आपण या क्षणाला एक नजर टाकतोय। तर टीम एकनाथ शिंदे नेमकी कुणामुळे तयार झालेली आहे त्यातील 5 महत्त्वाची व्यक्ती म्हणजे दीपक केसरकर, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे आणि अब्दुल सत्तार यांनी ज्यावेळेला शिवसेनेमध्ये उठाव केला त्यानंतर एकनाथ शिंदे गटामध्ये ते सामील झालेले होते। आणि हे 5 जण का आहेत शिंदे गटातील अतिशय विश्वासू ते देखील आपण पाहणार आहोत आणि समजून घेणार आहोत। सगळ्यात पहिले वळूयात ते म्हणजे आपण दीपक केसरकर यांच्याकडे। तर दीपक केसरकर यांची आतापर्यंत असलेली महत्त्वाची जी 5 गुण आहेत त्यावरती एक नजर टाकूयात। शिंदेंचे ते विश्वासू म्हणून ओळखले जातात, शिंदे गटाचे प्रवक्ते पदी देखील त्यांची वर्णी लागलेली आहे, मंत्रिपदाचा त्यांना दांडगा अनुभव आहे, कोकणातील महत्त्वाचे नेते आणि अभ्यासू नेते अशी ओळख आहे खरं तर दीपक केसरकर यांची। तर दीपक केसरकर शिंदेंचे विश्वासू का आहेत ते देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तर शिंदेचे विश्वासू म्हणून ते ओळखले जातात कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू सहकारी म्हणून दीपक केसरकर यांची ओळख आहे। ही खरं तर त्यांच्यासाठी असलेली आणखी एक महत्त्वाची बाब। त्यानंतर वळूयात आपण पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। तर शिंदे गटाचे प्रवक्ते, तर शिंदे गटाची बाजू मांडण्यात ते अग्रेसर ठरलेले आहेत। शिंदे गटावरती होणारे आरोप खोडून काढण्यात त्यांनी आजपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। त्यानंतर मंत्रिपदाचा त्यांना दांडगा अनुभव आहे, तो कसा त्यावरती देखील एक नजर टाकूया। तर राज्याचे माजी अर्थराज्यमंत्री आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणून देखील दीपक केसरकर यांनी यापूर्वीच काम पाहिलेलं आहे, त्यामुळे त्यांचा अनुभव ही देखील आणखी एक जमेची बाजू आहे दीपक केसरकर यांच्यासाठी। त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा, दीपक केसरकर हे कोकणातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात आणि कोकणातील महत्त्वाचे नेते आणि राणेंविरोधात राजकीय त्यांचा असलेला संघर्ष जो आहे
तो गाजलेला होता. त्यामुळे दीपक केसरकर कशा प्रकारे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे हे आपण या क्षणाला पाहतोय. आणि त्यानंतर दीपक केसरकर हे अभ्यासू नेता म्हणून देखील ओळखले जातात. तर त्यांचा नेमका अभ्यास कुठल्या कुठल्या गोष्टींवर आहे तो देखील पाहूयात. संयमी आणि अभ्यासू नेता अशी ओळख आहे खरं तर दीपक केसरकर यांची. त्यामुळे दीपक केसरकर यांच्यानंतर पुढची वर्णी लागते ती म्हणजे आणखी एका मोठ्या नेत्याची, ज्यांचं नाव आहे उदय सामंत. तर उदय सामंतांची कारकीर्द देखील अतिशय महत्त्वाची आहे. त्यांचा अनुभव सुरुवातीला जाणून घेऊयात. उदय सामंत यांचा मंत्रिपदाचा अनुभव, कोकणातील महत्त्वाचे नेते, प्रशासनावरती त्यांची पकड घट्ट आहे, संघटन कौशल्य त्यांचं आणि लोकमान्यता, हे 5 महत्त्वाचे गुण आहेत उदय सामंत यांचे. एक एक गुण समजून घेऊयात. मंत्रिपदाचा अनुभव. तर राज्याचे माजी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून उदय सामंत यांनी आजपर्यंत आपली कारकीर्द जी आहे ती बजावलेली होती, कामगिरी त्यांनी आजपर्यंत केलेली होती. त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजू जी आहे उदय सामंत यांची ती म्हणजे कोकणामधील महत्त्वाचे नेते. कारण रत्नागिरीमधील महत्त्वाचं नेतृत्व म्हणून उदय सामंत यांच्याकडे पाहिलं जातं. युवा नेता असताना असलेला त्यांचा आजपर्यंतचा अनुभव देखील तितकाच त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रशासनावरती त्यांची पकड महत्त्वाची आहे. कशी ते देखील जाणून घेऊयात. म्हाडामध्ये अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. पालकमंत्री म्हणूनही त्यांनी आजपर्यंत भरीव कामगिरी केलेली आहे. उदय सामंतांची एकंदरीत कारकीर्द आपण पाहतोय. त्यांचे महत्त्वाचे 5 गुणही आपण समजून घेतोय. त्यानंतर संघटन कौशल्य हे देखील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर संघटन कौशल्य केव्हा आणि कशा प्रकारे पार पाडलं तर राष्ट्रवादीमध्ये असताना दांडगा जनसंपर्क होता. कोकणात शिवसेना वाढवण्यामध्ये उदय सामंतांचा हात कुणीही आजपर्यंत धरू शकलं नव्हतं. त्यामुळे एक महत्त्वाचा चेहरा म्हणून उदय सामंत यांच्याकडे पाहिलं जातं. आणि त्यानंतर वळूयात त्यांच्या 5व्या महत्त्वाच्या गुणाकडे, ते म्हणजे लोकमान्यता त्यांची जास्त आहे. का ते देखील जाणून घेऊयात. कारण कोकणापुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर उदय सामंत यांचा जनसंपर्क जो आहे तो तितकाच मोठा आणि महत्त्वाचा ठरलेला आहे. त्यानंतर उदय सामंत जे आहेत ते का महत्त्वाचे आहेत ते आपण पाहिलं. आणि उदय सामंत ज्या प्रकारे आजपर्यंत कामगिरी बजावताना आपल्याला दिसून येत होते, त्यानंतर पुढचं आणखी जे आहे ते महत्त्वाचं नाव आणि त्याकडे देखील आपण वळणार आहोत. आणि पुढचं नाव येतं ते म्हणजे कुणाचं तर निश्चितच आजपर्यंत आपल्या कामगिरीनं ओळखले जाणारे गुलाबराव पाटील. गुलाबराव पाटील यांची 5 महत्त्वाची वैशिष्ट्ये कुठली तर मुलूक मैदानी तोफ म्हणून ते ओळखले जातात. मंत्रिपदाचा अनुभव आहे. जळगावातील महत्त्वाचा चेहरा, शिंदेंचे विश्वासू आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा असलेला संपर्क. सुरुवात निश्चितच जो आहे तो आपण त्यांच्या कार्यकर्त्यांशी असलेल्या संपर्काच्या ऐवजी मुलूक मैदानी तोफ जी आहे ते का ओळखले जातात हे देखील आपण समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला मुलूक मैदानी तोफ असलेले गुलाबराव पाटील कारण फरडे वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यामध्ये प्रसिद्ध आहेत गुलाबराव पाटील. तर गुलाबराव पाटील यांचं पुढचं वैशिष्ट्य देखील आपण समजून घेणार आहोत आणि ते म्हणजे मंत्रिपदाचा अनुभव हा गुलाबराव पाटील यांना. कारण राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री म्हणून त्यांनी आजपर्यंत आपली कामगिरी बजावलेली आहे. त्यानंतर जळगाव त्यातील महत्त्वाचा चेहरा म्हणून ते ओळखले जातात. जळगावमधील महत्त्वाचे नेते म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याच्या कुठल्याही कार्यक्रमांना असू दे, घरी असू दे, त्यांची हजेरी असते, हे महत्त्वाचं. त्यानंतर शिंदेंचे विश्वासू हा देखील एक महत्त्वाचा गुण. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. आपलं काम आणि विश्वासू राहणं गुलाबराव पाटील यांची आणखी एक जमेची बाजू. आणि त्यानंतर असलेला कार्यकर्त्यांशी संपर्क जो राजकारणामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरत असतो. कारण कार्यकर्त्यांच्या थेट ते संपर्कात राहणारा चेहरा नेता म्हणून प्रसिद्ध आहेत आणि कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता अशी गुलाबराव पाटील यांची ओळख आहे. त्यानंतर पुढचा जो चेहरा आहे तो म्हणजे दादा भुसे. दादा भुसे यांची देखील कामगिरी आपण जाणून घेणार आहोत. दादा भुसेंचे आधी 5 महत्त्वाचे कुठले गुण आहेत ते पाहूयात. शिंदेंचे विश्वासू आहेत, ते महत्त्वाचे नेते आहेत, मंत्रिपदाचा त्यांना देखील दांडगा अनुभव आहे, आक्रमक हिंदुत्व आणि भरीव काम, या 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत दादा भुसेंसंदर्भातल्या जाणून घेऊयात. शिंदेंचे ते विश्वासू काय आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख आहे. आनंद दिघेंच्या कार्यकाळापासून शिंदेंशी असलेली त्याची जी मैत्री आहे दादा भुसे यांची ती देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर ते महत्त्वाचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत कारण नाशिक भागातील ते महत्त्वाचे नेते आहेत. नाशिकच्या ग्रामीण भागात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. काँग्रेस आणि समाजवाद्यांच्या या बालेकिल्ल्यामध्ये प्रस्थापित नेत्यांविरोधात त्यांनी संघर्ष करत आतापर्यंत पक्षाची वाढ केलेली आहे. ते म्हणजे दादा भुसे. दादा भुसेंचा पुढचा गुण तो म्हणजे काय तर आक्रमक हिंदुत्व.
याला देखील ते तितकंच महत्त्व देताना दिसतात, कारण राज्याचे माजी कृषी मंत्री आणि कृषी क्षेत्राची जाण असलेला नेता म्हणून दादा भुसेंनी आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली. त्यानंतर बोलूयात त्यांच्या 5व्या आणि महत्त्वाच्या गुणाकडे, त्यांनी केलेलं आजपर्यंतचं भरीव काम. तर आतापर्यंत काय काय भरीव काम केलेलं आहे त्याकडे जाण्याआधी त्यांचं आक्रमक हिंदुत्व हे देखील महत्त्वाचं आहे. मालेगाव सारख्या संवेदनशील भागातील नेतृत्व आणि आक्रमक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आणखी एक ओळख आहे दादा भुसे यांची. त्यानंतर आजपर्यंत ते केलेलं त्यांचं भरीव काम हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर भरीव काम कुठे केलेलं आहे तर कोरोना काळामध्ये मालेगावमध्ये चांगली कामगिरी केलेली होती, कारण मालेगाव हा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात होता आणि त्यावेळेला त्यांनी हे काम केलेलं होतं. आणि त्यानंतर आणखी एक फायर ब्रँड नेते जे आहेत शिंदे गटातील, ते म्हणजे अब्दुल सत्तार. तर अब्दुल सत्तारची 5 वैशिष्ट्ये काय आहेत? मोठा जनसंपर्क आहे, मंत्रिपदाचा अनुभव आहे, अल्पसंख्याक चेहरा ही आणखी एक जमेची बाजू आहे अब्दुल सत्तारांची, निवडून येण्याची त्यांची क्षमता आहे आणि सर्व पक्षीयांशी त्यांची मैत्री ही देखील जमेची बाजू. एक एक मुद्दा समजून घेऊयात. सगळ्यात आधी मोठा जनसंपर्क. औरंगाबादच्या सिल्लोड भागातील ते महत्त्वाचे नेते आहेत आणि सिल्लोड भागात त्यांनी आजपर्यंत आपला दांडगा जनसंपर्क वाढवलेला आहे आणि त्यामुळे अब्दुल सत्तार हे पक्षासाठी महत्त्वाचे नेते आहेत. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा देखील अनुभव घेतलेला आहे. तर आजपर्यंत राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरं, खार जमिनी विकास या विभागांचे ते राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. काँग्रेस NCP सरकारच्या काळात पशुसंवर्धन विभागाचे राज्यमंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांनी आजपर्यंत काम केलेलं होतं. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांचा, की अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदाचा तर अनुभव आहेच, मात्र आणखी एक महत्त्वाचा आणि जमेची बाजू अल्पसंख्याक चेहरा. कारण राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे महत्त्वाचे नेते म्हणून अब्दुल सत्तार यांनी आजपर्यंत त्यांचं केलेलं कार्य हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर अब्दुल सत्तारांचा पुढचा आणि महत्त्वाचा विषय आणि मुद्दा म्हणजे त्यांची निवडून येण्याची क्षमता. कोणत्याही पक्षामधून निवडून येण्याची क्षमता आणि आधी काँग्रेस, नंतर शिवसेना आणि आता शिंदे गटाशी त्यांची असलेली जवळीक. त्यामुळे कुठल्याही नेत्याला निवडून यायचं असेल तर जनसंपर्क दांडगा असणं महत्त्वाचं असतं आणि तीच त्यांची निवडून येण्याची क्षमता ही आणखी एक जमेची बाजू. आणि त्यानंतर सर्व पक्षीयांशी त्यांची असलेली मैत्री देखील तितकीच महत्त्वाची, कारण रावसाहेब दानवेंसह इतर पक्षांच्या अनेक नेत्यांशी त्यांची तितकीच जवळीक आहे. त्यामुळे शिंदे गटाचे जे ते महत्त्वपूर्ण नेते म्हणून अब्दुल सत्तार जे ते ओळखले जातात. शिंदे गटामध्ये एकूण पाहायला गेलं तर 14 मंत्र्यांचा समावेश आहे. 14 मंत्रीपदं ही शिंदे गटाला मिळणार आहेत आणि त्याचे सर्व शिलेदार आपण हळूहळू करत जे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर टीम देवेंद्र फडणवीस ही तितकीच महत्त्वाची आहे. त्यातही असलेले 5 महत्त्वाचे शिलेदार आपण सुरुवातीला समजून घेऊयात. गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार. टीम देवेंद्र फडणवीस ही तितकीच मोठी आणि अतिशय महत्त्वाची आहे. तर टीम देवेंद्र फडणवीस मध्ये चंद्रकांत दादा पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली होती. चंद्रकांत दादा पाटील यांची देखील काय जमेची बाजू आहे, काय 5 महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत ती पाहूयात. त्यांना नेतृत्वाचा जो आहे त्यांच्यावरती विश्वास आहे, उत्तम संघटक ते आहेत. सेनेविरोधामध्ये आक्रमक भूमिका आजपर्यंत चंद्रकांत पाटलांनी मांडलेली आहे. मंत्रिपदाचा त्यांना अनुभव आहे आणि मराठा समाजाचा चेहरा. या 5 महत्त्वाच्या बाबी एक एक करून समजून घेऊया. तर सुरुवातीला नेतृत्वाचा विश्वास त्यांच्यावरती का आहे, कारण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा त्यांच्यावरती मोठा विश्वास आहे. पक्ष संघटनेत आणि संघामध्ये प्रदीर्घ काम आजपर्यंत चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे, ही त्यांची पहिली जमेची बाजू. त्यानंतर उत्तम संघटक म्हणून ते ओळखले जातात. उत्तम संघटक असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून सरस कामगिरी केलेली आहे. पक्ष संघटना मजबूतीसाठीचं मोठं कार्य हे चंद्रकांत पाटलांनी आजपर्यंत करून दाखवलेलं आहे. त्यानंतर सेनेविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका त्यांची राहिलेली आहे. त्यानुसार महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका मांडलेली होती आणि अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग देखील चंद्रकांत पाटील यांनी आजपर्यंत दाखवलेला होता. त्यानंतर त्यांचा असलेला मंत्रिपदाचा अनुभव तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण राज्याचे माजी महसूल मंत्री आणि प्रशासनावरती पकड असलेले नेते म्हणून चंद्रकांत पाटील हे ओळखले जातात. आणि त्यानंतर त्यांची 5वी आणि महत्त्वाची बाजू ती म्हणजे मराठा समाजाचा चेहरा. ही देखील त्यांची तेवढीच मोठी आणि जमेची बाजू, कारण पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा मोठा चेहरा म्हणून चंद्रकांत पाटलांकडे पाहिलं जातं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सातत्यानं आग्रही भूमिका
त्यांनी मांडलेली होती. त्यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा चेहरा तो म्हणजे सुधीर मुनगंटीवार आहेत. चंद्रकांत दादांनंतर सुधीर मुनगंटीवारांची कामगिरी आपण जाणून घेऊयात. त्यांना देखील मंत्रिपदाचा अनुभव आहे. विदर्भातील तो मोठा चेहरा म्हणून ओळखले जातात. प्रशासनावरती त्यांची पकड आहे, आक्रमक नेता आहे आणि मंत्रिपदाची जी आहे ती छाप त्यांच्यावरती आहेच. हे पाचही महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घेऊयात. तर सुरुवातीला मंत्रिपदाचा अनुभव सुधीर मुनगंटीवार यांना कुठला आहे? राज्याचे माजी अर्थमंत्री होते, राज्याचे माजी वनमंत्री यासह विविध मंत्रिपदांवरती काम करण्याचा अनुभव हा सुधीर मुनगंटीवार यांना आहे. त्यानंतरचा दुसरा आणि मोठा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे विदर्भातला मोठा चेहरा म्हणून ते ओळखले जातात. कारण विदर्भात भाजपची पक्ष संघटना त्यांनी मजबूत केलेली होती. सुधीर मुनगंटीवार जे आहेत ते त्यांचं कार्य हे विदर्भातील कार्यकर्त्यांशी संपर्क राखणं आणि ते सातत्यानं हे काम चोखपणे बजावत देखील असतात. तर प्रशासनावरती मात्र सुधीर मुनगंटीवार यांची पकडही तितकीच महत्त्वाची. कारण युती सरकारच्या काळात मंत्रिपदावरती असताना प्रशासनावरती त्यांनी आजपर्यंत आपली पकड कधी ढिली होऊ दिली नाही. मजबूत अशी पकड त्यांची आपल्याला नेहमी पाहायला मिळाली. त्यानंतर आक्रमक नेता म्हणून सुधीर भाऊ ओळखले जातात. कारण आक्रमक नेता कशासाठी, तर भाजपचे आक्रमक नेते म्हणून ओळख आहे. सभागृहात पक्षाची जोरकसपणे आजपर्यंत त्यांनी आपली बाजू ही सातत्यानं लावून धरली आणि अनेक आंदोलनांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतलेला होता. ते या आंदोलनांमध्ये समोर येताना दिसून आलेले होते. आणि त्यानंतर त्यांचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मंत्रिपदाची छाप देखील त्यांची जी आहे ती तगड्या स्वरूपाची आहे. कशी ते देखील जाणून घेऊयात. कारण राज्याचे माजी अर्थमंत्री, लोकप्रिय अर्थसंकल्प मांडण्याची ख्याती त्यांच्यामध्ये आहे. वनमंत्री म्हणून 33 कोटी वृक्ष लागवडीची योजना त्यांनी राबवलेली होती. आणि याच महत्त्वाच्या आणि अतिशय जोडल्या गेलेल्या बाबी ज्या आहेत सुधीर मुनगंटीवार यांच्या बाबतीतल्या. आणि त्यानंतर आपण वळणार आहोत आणखी एका मोठ्या चेहऱ्याकडे ज्यांचं नाव गिरीश महाजन आहे. गिरीश महाजन मंत्रिपदाचा अनुभव आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये पक्षवाढ त्यांनी आजपर्यंत केलेली आहे. भाजपचे संकट मोचक अशी देखील त्यांची ओळख आहे. भाजपची बुलंद तोफ म्हणून गिरीश महाजन ओळखले जातात. भाजपचा आक्रमक चेहरा हे देखील गिरीश महाजन यांची खरी ओळख. समजून घेऊयात गिरीश महाजन यांना मंत्रिपदाचा कुठला अनुभव आहे. राज्याचे माजी जलसंपदा मंत्री ते होते आणि प्रशासनावरती मजबूत पकड आजपर्यंत गिरीश महाजन यांनी मिळवून दाखवलेली होती. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपची पक्षवाढ त्यांनी मोठ्या प्रमाणात करून दाखवलेली होती. कारण उत्तर महाराष्ट्रातला भाजपचा सर्वात मोठा चेहरा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी गिरीश महाजन यांचा थेटपणे संपर्क असतो. त्यामुळे त्यांची लोकप्रियता देखील तितकीच आहे. गिरीश महाजन यांचं पुढचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे भाजपचे संकट मोचक म्हणून देखील ओळखले जातात. पक्षासाठी कोणतीही कामगिरी पार पाडण्याची क्षमता आहे. अनेक राजकीय ऑपरेशनची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली होती. अनेक आंदोलनं जी आहेत ती संपवण्यासाठी, सरकारची बाजू मांडण्यासाठी गिरीश महाजन यांनी अनेक वेळेला पुढाकार घेतलेला होता. तर भाजपची बुलंद तोफ म्हणून देखील ते ओळखले जातात. कारण ज्या ज्या वेळेला फरडे वक्ते म्हणून महाजनांची ओळख आहे आणि सभा गाजवण्याची ताकद आहे. अनेक वेळेला त्यांची अनेक वक्तव्ये जे चर्चेचा विषय ठरलेली होती. मात्र बुलंद तोफ म्हणून देखील गिरीश महाजन भाजपचे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या गटातील मानले जातात. आणि भाजपचा आक्रमक चेहरा आणखी एक जमेची बाजू आहे गिरीश महाजनांची. कारण महाविकास आघाडी सरकार विरोधात सभागृहात आक्रमक अशी भूमिका त्यांनी आजपर्यंत मांडली आणि रस्त्यावरील अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय असा सहभाग हा आजपर्यंत गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेला होता. तर अशा प्रकारे फडणवीस यांच्या गटामध्ये नेमकं कोण कोण आहे, कुणावरती जास्तीत जास्त भिस्त ते आपण यावेळेला पाहतोय. त्यानंतर पुढचा चेहरा येतो तो म्हणजे प्रवीण दरेकरांचा. प्रवीण दरेकरांची एकूण 5 वैशिष्ट्ये आपण सुरुवातीला समजून घेऊयात. फडणवीसांचे विश्वासू आहेत. ते चमकदार कामगिरी आजपर्यंत केलेली आहे. आक्रमक नेता ही देखील त्यांची एक ओळख. सहकार क्षेत्राचा अनुभव आहे आणि मुंबईमध्ये प्रवीण दरेकरांचा असलेला पराभव ही देखील अतिशय महत्त्वाची बाब. अगदी थोडक्यात समजून घेऊयात. फडणवीसांचे ते विश्वासू काय आहेत. कारण देवेंद्र फडणवीसांचे ते विश्वासू आहेत म्हणून त्यांची ओळख तर आहेच. मात्र भाजपमधील दिग्गजांऐवजी विधान परिषदेमध्ये दरेकरांना संधी देण्यात आलेली होती. त्यामुळे प्रवीण दरेकरांच्या एक एक बाजू आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आजपर्यंत त्यांनी केलेली चमकदार कामगिरी ही देखील तितकीच महत्त्वाची बाब. कारण विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडी सरकार विरोधात आक्रमक भूमिका त्यांनी बजावलेली होती. ठाकरे सरकारला विविध प्रश्नांवरती त्यांनी अक्षरशः धारेवरती धरलेलं होतं. ही देखील प्रवीण दरेकरांची आणखी एक मोठी आणि मजबूत बाब. त्यानंतर
चमकदार कामगिरी झालेलीच आहे. आक्रमक नेता म्हणून देखील ते ओळखले जातात, कारण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपची भूमिका मांडण्यात ते नेहमी अग्रेसर राहिलेले होते. रस्त्यांवरील अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग हा प्रवीण दरेकरांनी दाखवून दिलेला होता आणि त्यामुळेच प्रवीण दरेकर हे अतिशय महत्त्वाचे ठरतात. सहकार क्षेत्राचा मात्र तगडा अनुभव देखील त्यांना आहे. तो कसा ते देखील जाणून घेऊयात, कारण मुंबई बँकेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम पाहिलेलं होतं. सहकार क्षेत्राशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि ते नेते आहेत ते म्हणजे प्रवीण दरेकर. पाचवी आणि महत्त्वाची बाजू ही म्हणजे मुंबईमध्ये प्रवीण दरेकर यांचा असलेला आजपर्यंतचा प्रभाव ही देखील महत्त्वाची बाब, कारण शिवसेना, मनसे ते भाजप असा राजकीय प्रवास त्यांनी आजपर्यंत केला. मात्र मुंबईमध्ये दांडगा जनसंपर्क असलेला देवेंद्र फडणवीस यांच्या गटातील नेता म्हणजे प्रवीण दरेकर. त्यानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे. चंद्रशेखर बावनकुळे हे देखील अनेक वैशिष्ट्यांमुळे चर्चेत असतात. त्यातलं पहिलं म्हणजे ओबीसी समाजाचे नेते ही ओळख आहे त्यांची. त्यानंतर मंत्रिपदाचा दांडगा अनुभव आहे, संघटन कौशल्य या बाबतीत बोलायलाच नको, वीज प्रश्नी देखील आक्रमक ते होते आणि तळागाळातील नेते. ह्या 5 महत्त्वाच्या बाबी हळूहळू करत समजून घेऊयात. सगळ्यात पहिले ओबीसी समाजाचे नेते. राज्यातील ओबीसी समाजाचे महत्त्वाचे नेते आहेत. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावं म्हणून सातत्यानं चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजू मांडलेली होती. सत्तेत असो किंवा नसो, मात्र ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सक्रिय म्हणून चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समाजाच्या चांगलेच लक्षात राहतील. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा त्याकडे वळूयात. मंत्रिपदाचा अनुभव जो आहे तो चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील तितकाच आहे, कारण राज्याचे माजी ऊर्जा मंत्री शून्य भार नियमनाचा यशस्वी प्रयोग हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेला होता. त्यामुळे त्यांचा अनुभव देखील दांडगा आहे. संघटन कौशल्याकडे वळूयात. संघटन कौशल्य कुठल्याही राजकीय पक्षासाठी अतिशय महत्त्वाची बाब असते. भाजपचे विदर्भातील महत्त्वाचे नेते ते अनेक कार्यकर्त्यांशी संवाद, नागपूर ग्रामीणमध्ये देखील त्यांनी आजपर्यंत आपला मोठा जनसंपर्क जो आहे तो वाढवलेला आहे. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. वीज प्रश्नी मात्र ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते, कारण चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधात असताना महाविकास आघाडी सरकारच्या वीज धोरणांवरती टीकेचे अक्षरशः आसूड ओढलेले होते. कारण अनेक ठिकाणी भारनियमन सुरू होता आणि अशा वेळेला जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी अनेक वेळेला महाविकास आघाडी सरकारवर टीका देखील केलेली होती आणि तळागाळातील नेते म्हणून चंद्रशेखर बावनकुळे जे ते ओळखले जातात. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवून पुढे आलेलं नेतृत्व म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे. तर हे होते 5 शिलेदार, महत्त्वाचे शिलेदार. ते देखील फडणवीस गटामधले. मंत्रीपद मिळत असताना या दोघांचा देखील जो आहे तो समावेश असेल. आणि यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट या पत्रकार परिषदेत जाऊयात. वाहतूकदारांची देखील गैरसोय होते आणि मग खड्डे आपण सगळे तुम्ही मोजत बसता आणि यामुळे त्याच्यावर कायम तोडगा काढण्यासाठी देखील एक महत्त्वपूर्ण बैठक आज त्याच्यामध्ये देखील या बैठकीत हा विषय होता. जवळपास मुंबई महापालिका हद्दीमध्ये 2049 किलोमीटरचे रस्ते आहेत आणि आतापर्यंत 989 किलोमीटरचे रस्ते कॉन्क्रीट झालेले आहेत आणि आता 236 किलोमीटरचे रस्त्याचं जे आहे काम प्रगतीपथावर आहे. म्हणजे या वर्षीचा जो काही प्रगतीपथावर 236 किलोमीटरचे रस्ते आहेत, जवळपास 2200 कोटीचे कामं आता सुरू आहेत. परंतु मी आयुक्त चहलजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी सांगितलं की आपल्याला थोडंसं जास्तीचे किलोमीटरचे रस्ते आपण जर घेतले तर मला वाटतं हे कायमस्वरूपी याच्यावर तोडगा निघेल. आणि म्हणून मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की आता या 236 किलोमीटरचे जे कामं प्रगतीपथावर आहेत हे सोडून आणखी 400 किलोमीटरचे रस्ते तुम्ही युद्ध पातळीवर त्या ठिकाणी सुरू करा, ज्याचा टोटल खर्च 400 किलोमीटरचा 5000 कोटी रुपये येतोय. आणि तशा प्रकारचं जवळपास सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये यामध्ये वर्क ऑर्डर होतील आणि प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात होईल. आणि त्यानंतर मार्चमध्ये देखील आपण जे उर्वरित 423 किलोमीटर जे रस्ते आहेत ते सिमेंट कॉन्क्रीट करण्याचे 423 किलोमीटरच्या रस्त्यांचं देखील निविदा पुढच्या येणाऱ्या मार्चमध्ये देखील काढण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, जेणेकरून पुढील 2 वर्षामध्ये मुंबईतले पूर्ण मुंबई खड्डेमुक्त करण्याचा एक प्रोग्राम जो आहे तो या ठिकाणी आखलेला आहे.
आणि पुढच्या 2 वर्षामध्ये सर्व रस्ते जे 100% कॉन्क्रीटचे होतील अशा प्रकारचा प्रोग्राम तयार केलेला आहे आणि त्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर जे काही पावसाचं पाणी जे आहे हे देखील जमिनीमध्ये झिरपलं पाहिजे, यासाठी सॉकपीट आणि डक देखील म्हणजे शोष खड्डे देखील मेडियनमध्ये असेल, त्याचबरोबर रस्त्याच्या ज्या काही दोन्ही बाजूला असेल, जिथे जागा असेल तिथे ती देखील योजना राबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून सर्व पाणी वाहून समुद्रात जाणार नाही। जमिनीमध्ये देखील वॉटर लेवल जी आहे ही कायम मेंटेन ठेवण्यासाठी सूचना या ठिकाणी त्याच्यात देखील या बैठकीत निर्णय झालेला आहे। म्हणजे एकंदरीत मुंबईकरांसाठी हा एक फार मोठा खड्ड्यातून दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी आज आम्ही घेतलेला आहे। पावसाळ्यामध्ये मुंबईमध्ये खड्डे पडतात, ते खड्डे बुजवले देखील जातात, पण पुन्हा त्याच ठिकाणी पुन्हा खड्डा पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। अशी वेळ पुन्हा येणार नाही, हे उत्सवाच्याच वेळेला अशा प्रकारे खड्डे वारंवार पडतात, त्यामुळे गणेश भक्त असतील, सर्वसामान्य मुंबईकर असतील नेहमीच त्रस्त झालेले असतात। यावरती कायमस्वरूपी उपाययोजना कशी असेल, हे तंत्रज्ञान नेमकं कसं नाही, म्हणून तर आता मी जे काय आज चहलजी आणि त्यांचे सर्व सहकार्यांना बोलवण्याचं कारण एवढंच होतं की दर पावसाळ्यामध्ये कोल्ड मिक्सने खड्डे भरले जातात, पुन्हा ते खड्डे बाहेर परत खड्डे ते दुरुस्त झालेले खड्डे वापस तयार होतात आणि ती खडी सगळी बाहेर येते, 2 व्हीलर आणि त्याच्यावर स्लिप होतात गाड्या। आणि म्हणून यावेळेस मी मगाशी सांगितलं जिओ पॉलिमर म्हणून आहे, नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, ते एकदम चांगल्या प्रकारचे खड्डे भरतात आणि फास्ट क्युरिंग सिमेंट कॉन्क्रीट देखील आहे, ते देखील 3-4 तासामध्ये क्युअर आणि सेट होतं ते रस्ता। आणि काही ठिकाणी पेवर ब्लॉकच्या माध्यमातून देखील हे रस्ते भरण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे। त्यामुळे या पावसाळ्यामध्ये गणेश भक्तांना, गणपती मंडळांना त्रास होणार नाही अशी खात्री या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी दिलेली आहे। तुम्ही म्हणा की मुंबईतले सर्व रस्ते 100% कॉन्क्रिटीकरण होणार, ते कधीपर्यंत कंप्लीट होतील हे सर्व रस्ते? याच्यामध्ये आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता 236 किलोमीटरचे रस्त्याचं काम सुरू आहे, प्रगतीपथावर आहे, त्याचा सर्व निविदा आणि सगळ्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत, त्याला खर्च आहे 2200 कोटी रुपये। परंतु यावेळेस मी पुन्हा एकदा सूचना त्यांना दिली की 400 किलोमीटरचे रस्ते देखील आता तुम्ही युद्ध पातळीवर तातडीने घ्या, जेणेकरून वर्षभरामध्ये 2 वर्षामध्ये पुढचे कंप्लीट रस्ते होतील आणि पुढचं जे 423 किलोमीटर जे राहत आहेत ते 423 किलोमीटरच्या निविदा जी आहे, प्रक्रिया जी आहे, तुम्ही मार्चमध्ये करा, जेणेकरून पुढच्या 2 वर्षामध्ये मुंबईत एकही खड्डा राहणार नाही, खड्डेमुक्त मुंबई होईल, अशा प्रकारचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे। तर ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले, त्यामुळे नाशिककडे जाणाऱ्या लोकांना 3 ते 4 तास फक्त ठाण्यातून बाहेर पडण्याचं जातात, यावर कधी लवकर त्या बाबतीत देखील मी बैठक घेतली उच्चस्तरीय आणि त्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत मी MMRD आणि MSRDC या दोघांनी आणि त्यांच्यासोबत PWD आहे यांनी युद्ध पातळीवर जे खड्डे आहेत ते नवीन तंत्रज्ञान वापरून बुजवा, जेणेकरून वाहतूकदारांना त्रास होणार नाही आणि नाशिककडे जाणारे आणि तिकडून इकडे मुंबईकडे येणारे जे काही वाहतूकदार आहेत, प्रवासी आहेत, त्यांना त्रास होणार नाही, अशा प्रकारचा देखील बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे। सर, आपने कहा 2 साल में मुंबई खड्डे मुक्त हो जाएगी, आज आपने एक मीटिंग ली है, क्या कहना है? आज बहुत ही महत्वपूर्ण मैंने बैठक मुंबई महापालिका के कमिश्नर चहल जी उनके साथ ली हुई है। पिछले कई दिनों से लोगों को एक जो खड्डे हैं जो वो उसके वजह से सभी गणेश भक्तों को, प्रवासी जो है नागरिक है, उनको तकलीफ हो रही थी और इसलिए मैंने आज फिर एक बार बैठक ली थी। इससे पहले भी एक बैठक हम लोग ने ली थी, DCM साहब भी उसमें थे। और आज की बैठक बहुत इसलिए महत्वपूर्ण है कि नया जो ये टेक्निक है, ये जियो पॉलीमर, उसको इस्तेमाल किया जाएगा, फास्ट क्यूरिंग सीमेंट कंक्रीट है उसको भी इस्तेमाल किया जाएगा, पेवर ब्लॉक को भी इस्तेमाल किया जाएगा, ताकि ये बारिश में वापस खड्डे ना हो। और इसका वार फुटिंग पे काम शुरू है और उसी के साथ ये लॉन्ग टर्म प्रोग्राम जो है हमेशा के लिए, जो बार बार सब लोगों को तकलीफ सहन करनी पड़ रही है, मुंबई महापालिका के ऊपर भी बहुत से आरोप लग रहे हैं, आप ही लोग सब खड्डे गिन के दिखाते हो चैनल में, इसलिए आज मैंने चहल जी को कहा है कि जैसे
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुरू असलेली पत्रकार परिषद आपण पाहिली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबई खड्डेमुक्त करण्याचा आणि येत्या 2 वर्षांमध्ये ते करून दाखवण्याचा चंग बांधलेला आहे. आजच्या मुलूक महाराष्ट्रामध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. एकशे 98 विशेष बस फेऱ्या सोडल्या होत्या. मुंबईतील दुकानं किंवा आस्थापनांवरती मराठी पाट्या लावण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेनं याबाबतची माहिती उच्च न्यायालयात दिली आहे. शाळांमध्ये देण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहाराची आता भरारी पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. हे भरारी पथक अचानक शाळेला भेट देऊन पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी होतीये का याची पाहणी करणार आहे. मात्र यावेळी गैरव्यवहार आढळला तर संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. कोरोना पाठोपाठ आता स्वाईन फ्लूने डोकं वर काढलं आहे. ठाणे, पालघर आणि रायगड या 3 जिल्ह्यात जून ते आतापर्यंत स्वाईन फ्लूचे 38 रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावरती विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंद्रपुरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे इरई धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले. वेधशाळेनं चंद्रपुरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केलाय. तर सर्वदूर बरसणाऱ्या पावसानं शेतकरी आणि नदीकाठच्या वसाहतीत राहणारे नागरिक मात्र धास्तावले. अकोल्यातल्या सिंधी कॅम्प रोडवरील पाईपलाईन गेल्या अनेक दिवसांपासून फुटल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. ही पाईपलाईन अद्याप दुरुस्त करण्यात आलेली नाहीये. पण खोदकाम केलेली सामग्री मुख्य रस्त्यावर तशीच पडून आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये समाधानकारक पाऊस झालाय. 20 टीएमसी पेक्षा अधिक पाणी धरणात जमा झालंय. त्यामुळे पुणेकरांवरील पाणी कपातीचं संकट दूर झालंय. 26 जुलैनंतरही शहरात कोणत्याही प्रकारची पाणी कपात लागू होणार नाही असं पालिकेनं स्पष्ट केलंय. पालघरमधील जव्हार तालुक्यातील पाथर्डी ग्रामपंचायत हद्दीतील भाटीपाड्यातील एका ऋण महिलेला चालता येत नसल्यानं ग्रामस्थांनी तिला झोळीत बांधून वाहत्या नदीतून आणि डोंगर टेकड्यात चढत रुग्णालयात नेलं. वारंवार नदीवरील पूल आणि रस्त्याची मागणी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. देवतारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती अकोल्यात पाहायला मिळाली आहे. अमरावती जिल्ह्यातील भटकुली तालुक्यातील पूर्ण नदीकाठावर असलेल्या मंदिरात दर्शनासाठी एक वृद्ध महिला आल्या होत्या. यावेळी अचानकपणे तोल जाऊन त्या दुथडी भरून वाहणाऱ्या पूर्णा नदीत पडल्या. यावेळी उपस्थितांनी त्यांना वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न फोल ठरला आणि जवळपास 20 तास या आजी पाण्यात अडकून पडल्या होत्या. नदीकाठी आलेल्या गावातील युवकांनी पाण्यात उड्या घेऊन या आजींची सुखरूप सुटका केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवरती अत्यंत गंभीर आरोप केलेत. नारायण राणेंनी जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळी राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी ट्विट करत केलाय. एकनाथजी शिंदेंप्रमाणे जेव्हा राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी तथाकथित विवेकी आणि सभ्य पक्षप्रमुखांकडून अनेक सुपाऱ्या दिल्या गेल्या. आता म्याव म्याव संपू दे, मग आपण व्याजासह वस्त्रहरण सुरू करू असं ट्विट नितेश राणेंनी केलंय. शिंदेंच्या सुरक्षेबाबत शिंदे गटाकडून होणाऱ्या आरोपावरती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. शिंदेंना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना नव्हत्या असं वळसे पाटलांनी म्हटलंय. शिवसेना नेमकी कुणाची याबाबतचा फैसला आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेलाय. शिवसेनेच्या दोन्ही गटांना पुरावे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेत. 8 ऑगस्टपर्यंत दोन्ही गटांना पुरावे सादर करून आपलं म्हणणं मांडायचंय. त्यानंतर निवडणूक आयोग यावरती सुनावणी करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं खरी शिवसेना कोणाची याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला पुराव्यांची कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय. शिवसेना आमची आहे याचे पुरावे कसले मागता अशा शब्दात संजय राऊतांनी आयोगाला फटकारलाय. महाराष्ट्रातील 11 कोटी जनता हाच शिवसेना आमची असल्याचा पुरावा आहे असंही त्यांनी म्हटलंय.
नव्या सरकारनं पुन्हा 2 महत्त्वाचे निर्णय घेतलेत. राज्यातील 2 महत्त्वाची प्रकरणं सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागानं पोलिसांना असे निर्देश दिल्याची माहिती मिळते. गिरीश महाजनांसह 28 जणांवरती खंडणी आणि गुन्हेगारी कट रचल्याबाबतचा गुन्हा आणि फोन टॅपिंग प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले. भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठक पनवेलमध्ये पार पडलीये. प्रदेश कार्यकारिणी निमित्त प्रदेशचे सर्व आमदार प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार राजकीय प्रस्ताव मांडणार आहेत, तर ओबीसी आरक्षण मिळाल्याबद्दल बावनकुळे भाजपा सेना आणि आमदारांचा अभिनंदन प्रस्ताव मांडणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना शिंदे फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्याचा सपाटा सुरू आहे. अशातच आता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक विकास निधीला नमस्कार. मुलुक महाराष्ट्रमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मुलुक महाराष्ट्राच्या या भागातून जाणून घेऊयात संपूर्ण या घडामोडी आणि तेही अतिशय वेगवान. 2.5 वर्षांपूर्वी शिवसेनेला कोणताही शब्द दिलेला नव्हता. शिवसेनेनं आमच्याशी बेईमानी केली अशी जोरदार टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. तसंच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हे अचानक घडलं नाही, ते हे ठरवून घडल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. एकदा स्पष्ट केलंय आणि रायगडात भाजप कार्यकारिणीच्या सभेत ते बोलत होते. शिंदे फडणवीस यांचं सरकार येण्यास संजय राऊत यांचा मोठा वाटा असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावलेला आहे. संजय राऊतांचं बोलणं सध्या कमी झाल्याचा टोलाही फडणवीसांनी लगावलाय. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय आपण सर्वांना मनावरती दगड ठेवून घेतलेला आहे. दुःख झालं आपल्याला, पण ते दुःख पचवून आपण सर्व आनंदाने पुढे गेलो, असं खळबळजनक वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलेलं होतं. या वक्तव्यानंतर खळबळ निर्माण झाली होती. चंद्रकांत पाटील यांचे हेच वक्तव्य आता वादग्रस्त ठरलेलं असून त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ डिलीट करण्यात आलेला आहे. औरंगाबादच्या संभाजीनगर आणि उस्मानाबादच्या धाराशिव नामांतराविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा अबू आझमी यांनी दिलाय. हिंदू बांधवांची दिशाभूल करण्यासाठी नामांतर केल्याचा आरोप आझमींनी केलेला आहे. उस्मानाबादमध्ये तो आरोप त्यांनी केला होता. नामांतर विरोधाची समितीची स्थापना करण्यात आलेली असून वेळोवेळी नामांतराच्या निर्णयाला विरोध करू असंही आझमींनी स्पष्ट केलंय. बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणा इतका अन्याय छत्रपती शिवाजी महाराजांवरती कुणीही केला नाही, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केलंय. पुरंदरेंच्या शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून शिवरायांवरती सर्वाधिक अन्याय झाल्याचं ते म्हणाले. शिवछत्रपतींवरती जे लिखाण केलं गेलं त्यात काही ठिकाणी सत्याचा आधार, तर काही ठिकाणी अतिशयोक्ती, काही ठिकाणी धादांत खोटं सांगितलं गेलं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. डॉक्टर श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचार प्रवाह ग्रंथाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलेलं होतं. यावेळी ते बोलत होते. औरंगाबादेमध्ये भाषण करताना आदित्य ठाकरेंचा माईक बंद पडला आणि त्यानंतर बोलताना आदित्य ठाकरेंनी माईक नाही गद्दारी केली की काय असं म्हटलं होतं. तर गद्दारांवरती निशाणा साधलेला होता. मी अजूनही आक्रमक झालो नाही, तसंच आक्रमकपणा दाखवायचा नाही असंही आदित्य ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांना सुनावलंय. आदित्य ठाकरेंनी औरंगाबाद दौऱ्यामध्ये पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांवरती टीका केली. सर्व पदं देऊनही पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका त्यांनी केली. जनताच या बंडखोर आमदारांना धडा शिकवेल असा इशाराही त्यांनी दिलाय. औरंगाबादमधील शिवसंवाद यात्रेमध्ये आदित्य ठाकरेंना गणेश मूर्ती देण्यात आलेली आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी गुडघ्यावरती बसून गणेश मूर्ती स्वीकारली. आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा औरंगाबादमध्ये पोहोचलेली असताना शिवसैनिकांनी त्यांचं जंगी स्वागत केलेलं होतं. ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत करत बाईक रॅली काढण्यात आली. आदित्य ठाकरे यांचं अहमदनगर जिल्ह्यामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. यावेळी जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह उदयन गडाख उपस्थित होते. नेवासानंतर आदित्य ठाकरे शिर्डीमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा संपताच कार्यकर्ते आक्रमक झाले. शिवसैनिक शिंदे गटातील आमदारांविरोधात आक्रमक झालेले दिसले. शिवसैनिकांनी पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पोस्टरवर शेण फेकलं.
कोल्हापुरामध्ये शिवसेना फोडण्यासाठी कोकणातील अनेक एजंट कार्यरत झाल्याचा आरोप जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केलाय. आतापर्यंत त्यांनी 17 जणांशी संपर्क केलेला आहे. असा कुणी एजंट उघड झाल्यास किंवा शिवसैनिक त्यांना भुलला तर शिवसेना स्टाईलने त्याला प्रत्युत्तर देऊ असा इशाराही त्यांनी दिलाय. शिंदे गटामध्ये गेलेल्या आमदार सुहास कांदेंनी थेट आदित्य ठाकरेंना दिलेल्या आव्हानाला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. शिवसेनेकडून नांदगाव मतदारसंघाचा निधी वाटपाचा तपशील जाहीर करत तब्बल 8 कोटींचा निधी मंजूर केल्याचं दाखवून दिलं. तसंच आता राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जाऊन दाखवावं असंही प्रतिआव्हान शिवसेनेनं सुहास कांदेंना दिलंय. माझ्या विरोधामध्ये प्रवीण चव्हाण या सरकारी वकिलामार्फत कट रचण्यात आल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी पनवेलमध्ये केलाय. यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख, एकनाथ खडसे यांचा सहभाग असल्याचा आरोपही महाजन यांनी केलाय. जीवाला धोका असतानाही एकनाथ शिंदे यांना Z+ सुरक्षा देण्यात आलेली नाही. सुरक्षा देऊ नका यासाठी वर्षावरून फोन गेला होता असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी पनवेलमध्ये बोलताना केलाय. एकनाथ शिंदे यांच्या सोबत काही तरी घडावं यासाठी त्यांना सुरक्षा दिली नसल्याचा आरोपही नितेश राणेंनी केलेला आहे. नक्षलवाद्यांचा धोका असताना आणि IBची माहिती असताना वर्षावरून फोन आला आणि Z+ सुरक्षा देण्यास नकार देण्यात आला म्हणजे अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यासोबत चुकीचं काहीतरी घडावं असं स्पष्ट होतं. या संदर्भावरून राणे कुटुंबाचा प्रसंग आठवला. राणे यांनी शिवसेना सोडली त्यावेळी हाच अनुभव आला होता आणि त्यांचा मुलगा सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यास पक्षप्रमुख यांच्याकडून सुपारी घेण्याचं काम केलं गेलं. त्याचे पुरावे आहेत. वेळ आल्यावरती त्यांचा कपटीपणा जो आहे तो योग्य वेळी महाराष्ट्रात समोर आणून राज्यभर दौरे सुरू आहेत आणि म्यावम्यावचा आवाज बंद झाल्यावरती बोलेन असं ते म्हणाले. भाजपचे आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवरती अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत. नारायण राणेंनी जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळी राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिलेली होती असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी ट्विट करत केलाय. शिंदेंच्या सुरक्षेबाबत शिंदे गटाकडून होणाऱ्या आरोपांवरती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. शिंदेंना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आलेली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना नव्हत्या असं वळसे पाटलांनी म्हटलंय. केंद्रीय निवडणूक आयोगानं खरी शिवसेना कुणाची याचा सोक्ष लावण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला पुराव्यांची कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलेला आहे. शिवसेना आमची आहे याचे पुरावे कसले मागता अशा शब्दात संजय राऊतांनी आयोगाला फटकारलं. महाराष्ट्रामधील 11 कोटी जनता हाच शिवसेना आमची असल्याचा पुरावा आहे असं देखील ते म्हणाले. विधान परिषद निवडणुकीमध्ये 21 कोटी रुपयांना 3 मतं फुटली असल्याचा गौप्य स्फोट राष्ट्रवादीचे अमोल मिटकरींनी केलाय. निवडणुकीमध्ये एका पक्षाच्या 3 आमदारांची मतं फुटली. ही मतं 21 कोटी रुपयांमध्ये फुटल्याचा आरोप बारामतीत बोलताना मिटकरींनी केलाय. शिंदे फडणवीस सरकार 1.5 महिन्यांच्या वर टिकणार नसल्याचं भाकीत आमदार अमोल मिटकरींनी केलंय. जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा पक्ष असेल असं अमोल मिटकरी यांनी बारामतीत कार्यक्रमादरम्यान म्हटलेलं आहे. खेड तालुका शिवसेनेच्या बैठकीमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी बैठकीमध्ये जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम आणि विद्यमान आमदार योगेश कदम यांचं समर्थन केलं. त्यामुळे खेडमध्ये शिवसेनेला धक्का बसलाय. चंद्रपूर जिल्ह्यामधील मूल तालुक्यातील पिंपळखूट गावी एका रिसॉर्टमध्ये पुरात कर्मचारी अडकले होते आणि त्या सर्व कर्मचाऱ्यांची बचाव पथकानं सुटका केली आहे. रेड अर्थ रिसॉर्टमध्ये कर्मचारी अडकलेले होते. पुराचं पाणी रिसॉर्टमध्ये शिरलं होतं आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांची बचाव पथकानं बोटीच्या मदतीनं सुटका केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. अशात महामार्गावरती पाणी आल्यानं चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्यानं वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेले 10 दिवस पावसाची संततधार सुरू आहे. वरोरा तालुक्यामधल्या अर्जुनी या गावाशी तालुका स्थळाचा संपर्क गेले अनेक दिवसांपासून तुटलेला आहे. कमी उंचीच्या पुलामुळे वरोरा गावातील वाहतूक ठप्प झाली आहे आणि या पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वर्धा जिल्ह्याच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. आष्टी आणि आर्वी तालुक्याला पावसानं चांगलं झोडपलं. निम्न वर्धा प्रकल्प भरलेला आहे आणि त्यामुळे प्रकल्पाचे 23 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. वर्धा आर्वी देवळी तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आलेला आहे. लहान आर्वी, नवीन आष्टी, पाहुरधाडी गावामध्ये पुराचं पाणी शिरलंय तर पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी गावात पाणी शिरण्याची भीती व्यक्त होते.
वर्धा जिल्ह्यामधील हिंगणघाट तालुक्यातील यशोदा नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे अलमडोह अलीपूर मार्ग बंद झालेला आहे, तर समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नाला ते लाहोरी पुलामध्ये पाणी वाढल्यानं 7 जण अडकलेले होते. स्थानिकांच्या सहकार्यानं बचाव कार्य करत त्यांना बाहेर काढण्यात आलं. वर्ध्यामध्ये झालेल्या तुफान पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे. पुरामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाल्यात. वर्धा जिल्हा आणि अनेक तालुक्यांशी पुरामुळे संपर्क तुटलाय. वर्धमणेरी पुलावरती पाणी आल्यानं मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तसंच आर्वी ते खडकी मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं मोर्शी इथल्या अप्पर वर्धा धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. तर या धरण परिसरामध्ये भर पावसात देखील मोठ्या प्रमाणावरती पर्यटकांची गर्दी दिसून येते. तर वर्धा नदीला पूर आल्यानं नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. चाळीसगाव तालुक्यामधील अनेक परिसरातील अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तर बहाळमधील नदी नाले विहिरी अद्यापही कोरडे ठाक असल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे नारळी उतावळी नदीवरील बंधारे पांझण डाव्या कालव्यातून भरावेत अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जाते. मावळमध्ये अतिवृष्टीमुळे पर्यटन स्थळी पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली होती. मात्र ही बंदी उठवल्यामुळे लोणावळ्यातील भुशी धरणावरती पर्यटकांची गर्दी बघायला मिळाली. आज मात्र वीकेंड आणि आषाढचं औचित्य साधून शेकडो पर्यटक भुशी धरणावरती वर्षा विहाराचा आनंद घेत आहेत. पालघर जिल्ह्यामधील जव्हार मोखाडा भागातील अनेक गावांमध्ये अजूनही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. पावसाळ्यामध्ये तर गावात राहणाऱ्या आदिवासींचे हाल होत आहेत. गावामध्ये पाणी शिरल्यानं पुराच्या पाण्यातून टायरच्या माध्यमातून प्रवास करावा लागतोय. तर आजारी व्यक्तींना झोळी करून रुग्णालयामध्ये न्यावं लागतंय. त्यामुळे प्रशासनानं ग्रामीण भागात पक्के रस्ते तयार करण्याची मागणी केलेली आहे. अमरावतीमध्ये जिल्ह्यातील अचलपूर आणि परतवाडा या जुन्या शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार उडताना दिसतोय. गेल्या 3 दिवसांपासून दोन्ही शहरात पाणी पुरवठा नाहीये. सापण नदीवरील पाईपलाईन पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. त्यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होताना दिसत आहेत. महावितरणाचा भोंगळ कारभार. बीडच्या वडवणी तालुक्यातील देवगावमध्ये गेल्या 15 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांचे हाल होत आहेत. पाण्याविना प्राण्यांचेही हाल होताना दिसत आहेत. ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यामधील माणगावमधील काळा नदीपात्रामध्ये मगरींचा संचार वाढताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावरती मगरीचा अपघाती मृत्यू झाला होता. माणगाव शहरात मुंबई गोवा महामार्गावरील स्मशानभूमी परिसरात या मगरी दिसून येत असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अहमदनगर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या अकोले तालुक्यातील गोंदुशी गावाला पिण्याच्या पाण्याची पायपीट करावी लागते. पाणी पुरवठ्याची वीज गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे. तर परिणामी नागरिकांना दूषित पाणी प्यावं लागतंय. पिण्याच्या पाण्याची समस्या तातडीनं न सोडवल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर बोदवड तालुक्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 4 ते 5 दिवस पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं होतं. मात्र पुन्हा एकदा तालुक्यामध्ये पाऊस सुरू झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील 12 दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. याचा फटका गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला. जिल्ह्यातील तब्बल 208 हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालेलं आहे. कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचं काम सुरू आहे. तर कृषी विभागानं त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे केलेली आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधील खड्ड्यांविरोधात मनसेनं आंदोलन केलं. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये भाताची लावणी करत निषेध करण्यात आला. इगतपुरी तालुक्यामधील रस्त्यांची पहिल्याच पावसात चाळण देखील झाली. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील खड्ड्यांविरोधात मनसेचं आंदोलन सुरू आहे. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये भाताची आवणी करत त्या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला. तर इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची पहिल्याच पावसात झालेली चाळण आपण दृश्यांमध्ये पाहतोय. अमरावतीमधील वसतिगृहामध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता. श्वास गुदमरून हा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम अहवालामधून समोर आलेलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी वसतिगृहाचे वॉर्डन रवींद्र तिखाडे यांना ताब्यात घेतलेलं आहे. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना वसतिगृहात मारहाण होत असल्याचं सांगितलेलं होतं. विद्याभारती माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा 21 जुलै रोजी मृत्यू झालेला होता. जन्मदात्या बापानंच आपल्या लहान मुलांना दारू पाजल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात समोर आलेला आहे. मुलाला दारू पाजत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय. या प्रकरणी आता पोलीस कारवाई करणार का हे पाहावं लागणार आहे. अंबाजोगाई तालुक्यामधील
पट्टी वडगाव इथे चंदन तस्कराची करणारी टोळी एका शेतात लाकड तोडून त्याचा गाभा काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी छापा मारला असता या चोरट्यांकडून 29 किलो चंदन जप्त करण्यात आलं, तसंच 2 लाखांच्या वर मुद्देमालही जप्त केला गेला. मनमाडमधील उमराणे इथे कांद्याच्या बाजारपेठेमध्ये असलेल्या मुक्कामी मजुरांचे पैसे आणि मोबाईल चोरण्यात आलेल्या आहेत. चोरी करून चोरटे पसार झालेल्या आहेत. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय. येवला शहरामध्ये गुन्हेगारीवरती वचक राहावा यासाठी मुख्य चौकात आणि पुणे मुंबई महामार्गावरती सीसीटीव्ही बसवण्यात आलेले होते. हे सीसीटीव्ही काही महिन्यात बंद पडले, तर दुसरीकडे शहरात गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसतात. तर बंद पडलेल्या सीसीटीव्हीकडे पालिका प्रशासन, पोलीस आणि सार्वजनिक विभाग लक्ष देत नसल्याचं दिसतंय. कोल्हापूरच्या मंगळवार पेठेमध्ये 4 चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे. तर एकाच रात्री अज्ञातांनी 14 वाहनांची तोडफोड केली. या तोडफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. लाच प्रकरणी शिक्षा लागल्यानं व्यथित झालेल्या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. सांगलीतल्या अंकली इथे नदीत पुलावरून उडी घेत अशोक कांबळे यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या मुलीला व्हिडिओ कॉलही केलेला होता. बीडमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांना चक्क स्कूल रिक्षातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. एका रिक्षातून तब्बल 12 ते 15 मुलांना शाळेमध्ये नेलं जात आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावरती बसवून मुलांना शाळेत सोडलं जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्यामध्ये शिवसेनेच्या एका मुस्लिम मावळ्यानं रक्तानं पत्र लिहून शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचं या तरुणानं सांगितलं. रक्तानं लिहिलेलं पत्र मुस्लिम तरुणानं आदित्य ठाकरेंना दिलंय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवासा आणि नंतर शिर्डीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत या दौऱ्याची साई दर्शनानं सांगता झाली. अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीरामपूरमध्ये भरधाव टँकर खाली चिरडून बापलेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर या घटनेत मुलगा अजित गायकवाड जखमी झालाय. उपचारांसाठी त्याला नगरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. शिक्षणाच्या लातूर पॅटर्ननं राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा भरारी घेतलेली आहे. लातूरच्या उर्वी यादवनं CBSE 10वी परीक्षेमध्ये देशात 2रा क्रमांक मिळवलेला आहे. उर्वीच्या या यशामुळे जिल्ह्यात सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. सांगली शहरातील पद्मभूषण वसंतदादा पाटील या शासकीय रुग्णालयामध्ये कर्नाटक, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यातून रुग्ण येतात. मात्र डॉक्टरांनी याचा गैरफायदा घेऊन रुग्णांची एका पद्धतीनं राजरोसपणे लुबाडणूक चालू केलेली आहे. याचा दलित महासंघातर्फे निषेध करण्यात आला आणि भीक मागून विविध सुविधा तत्काळ चालू करा या मागणीसाठी अनोखं आंदोलन केलं गेलं. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर बोदवड तालुक्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 4 ते 5 दिवस पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं होतं. मात्र पुन्हा एकदा तालुक्यामध्ये पाऊस सुरू झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात राज्यात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या. आजच्या मुलुक महाराष्ट्रामध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. विभागानं पोलिसांना असे निर्देश दिल्याची माहिती मिळते. गिरीश महाजन